नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवते सगळ्यांच्या आवडीची पाणीपुरी। बघा, मी है ना हे रेडीमेड पाणीपुरीचे पॅकेट आणलेले हे बघा। याचे पुऱ्या खूप छान असतात, चवीला कडक असतात। हे आहेत अर्धा किलो बटाटे। मी आहे ना याला उकडून घेतलेले आहे। आपण आता बटाटे चांगलं थोडंसं मॅश करून घेऊ आपण। आता हे बटाटे मी मॅश करून घेतलेले आहे। आता आपण बटाट्यामध्ये आहे ना आता मिक्स करू आपण याच्यात काय काय टाकतोय बघा। आता मी आहे ना हे कांदे घेतलेले 4 कट करून घेतलेले बारीक यामध्ये टाकलेले। ही आहे कोथिंबीर हे बघा। आणि मी हरभरे भिजून ह्याला आपले 2 सिटी घेतलेले वाफून घेतलेले हे बघा। आपण ह्यामध्ये टाकू आता। आणि आपण आता ह्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकू आणि हे छान आता मिक्स करून घेऊ आपण पाणीपुरीचा बटाटा। बघा, आपण किती छान हे बॅटर बनवलेलं आहे। बटाटे, हरभरे, कोथिंबीर आणि मीठ। आपण बाहेर कसं गाडीवर पाणीपुरी खातो ना, तसा हा बटाट्याचा आपण मसाला तयार केलेला आहे हे बघा। मी चिंच आणि गूळ छान आहे ना मस्त पाण्यामध्ये गरम पाण्यात थोडंसं उकळून घेतलेलं आहे आणि त्याचं हे बघा गोड पाणी तयार केलेलं आहे बघा चिंच गुळाचं। आता मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आपल्याला आता तिखट पाणीपुरीचं पाणी बनवायचं आहे। आता त्यामध्ये आपण आहे ना ही कोथिंबीर टाकू हे बघा। आणि ही आहे हिरवी मिरची, तुमच्या आवडीनुसार घ्या। आणि ही आहे अद्रक आणि ही आपले लसूण। आणि यामध्ये आपण आता पाणी टाकून थोडंसं मिक्सरला फिरून घेऊ आपण हे चांगलं बारीक मसाला। मी आता थोडेसे अर्धा चमचे जिरे पण टाकून छान हे मिक्सरला बारीक वाटून घेते याची पेस्ट। आता आपण घेतलेले आता हे काळं मीठ आणि हा पाणीपुरीचा थोडा मसाला हे बघा आपण असं छान मस्त वाटून घेतलेलं आहे। आता आपण पाणीपुरीचं पाणी तयार करू। बघा, मी आता साधंच पाणी घेतलेलं आहे। आपण त्यामध्ये आहे ना आता हे पाणीपुरीचा मसाला टाकू हे बघा। हे मसाला पण तुमच्या आवडीनुसार घ्या, कारण मसाल्यात सगळंच असतं, पण मी थोडासा घरचा पण मसाला तयार केलेला आहे। आपण हा मसाला ह्यामध्ये टाकून देऊया पाण्यात। आणि हे आहे काळं मीठ, मी थोडंसं पाण्यात घालून वितळून घेतलेलं आहे हे बघा। एक चमचाभर आहे। मी हे पाणी काळं मीठचं यामध्ये टाकते हे बघा। आणि आपण जे हे मसाला तयार केले ना, हा मसाला पण आपण ह्यामध्ये टाकू आपण हे बघा। हे मसाला पण तुमच्या आवडीनुसार टाका। हे आपण मस्त पाणीपुरीचं पाणी आपण छान ह्याला मिक्स करून घेऊ आपण हे बघा। आणि आपण या मसाल्यात वाटताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आता आपण मीठ थोडंसं आपण टेस्ट बघून टाकू आपण। तरी टाकते मी थोडंसं हे बघा। अशा पद्धतीने पाणीपुरी जर घरी बनवली ना खूप छान लागते चवीला। आणि गाड्यावरती जाऊन तिथे वाट बघण्यापेक्षा आपण घरच्या घरी मस्त पुरी बाहेरून आणून बनवून खाऊ शकतो। किती छान लागते चवीला। पाणीपुरी तर सगळ्यांच्या आवडीची आहे पाणीपुरी। अशा पद्धतीने तुम्ही घरीच करून बघा। बघा, आता आपलं तिखट पाणी पण किती छान तयार झालेलं आहे हा बघा। बघा, आता आपली पाणीपुरी आहे तयार। हे मार्केटचे पाणीपुरीचे पुऱ्या या अशा असतात हे बघा। आता आपण पाणीपुरीचं प्लेट तयार करू आपण ह्यामध्ये आहे ना आता हे बटाट्याचं आपण जे सारण बनवलं ह्यामध्ये भरू आपण हे बघा। जसं आपण मार्केटमध्ये जाऊन गाड्यावर जशी पाणीपुरी खातो त्या पद्धतीने आपण प्लेट बनवू आपण। आता किती छान लागते। अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा। आता ह्यामध्ये टाकू आपण हे तिखट पाणी हे बघा। आता ह्यामध्ये टाकू हे गोड पाणी हे बघा। गोड पाणी तुम्हाला आवडलं तर टाकायचं, नाही आवडलं तरी नाही टाकायचं, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार हे बघा। किती छान आहे ना, घरच्या घरी मी पाणीपुरी बनवलेली हे बघा। बाहेर मार्केटला जायची भी गरज नाहीये, घरच्या घरी खूप छान पाणीपुरी तयार होती। तुम्ही अशा पद्धतीने नक्की पाणीपुरी बनवून बघा आणि बनवून खा। मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा।